तर काय वाटतं एका ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. मतदारांची कुठेतरी पळवापळवी केली जाते आणि त्यातच हा घाट घातला जातो असं वाटतंय का एकंदरीत साधारणतः? नाही नाही, मतदारांची पळवापळवी म्हणजे पळवापळवी नाही, अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे. म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे. विधानसभेला मतदान आहे, लोकसभेला मतदान आहे, 3 वेळेचा नगरसेवक आहे. त्याचं घर गेले 50-100 वर्ष तिथेच आहे. त्याच्या नावाने, त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो. असं असताना त्याचं मतदार यादीतनं नावच गायब झालं, कारण का तो उमेदवार आहे. असंच एक पुण्याला इम्रान नावाचा, पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता आहे. त्याच्या आई वडिलांचं नाव इंदापूरमध्ये सापडली. इंदापूर हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही, डायरेक्ट इंदापूर. मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर. म्हणजे काय चालू काय आहे? निवडणूक याद्या ह्यांच्यासारखा मोठा घोटाळा देशभरात कुठे नाही हो. खरं किती साधं आहे, तुमचं नाव टाकायचं, एरिया बस संपला. नुसतं टाकलं की आलं पाहिजे. हे कोण घोटाळा करतं, काय ह्याच्या मागचे उद्देश आहेत, काही कळायला मार्ग नाही. पण उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत, जे ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचं नाव मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही. हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या.